अकोले विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमितराव भांगरे यांच्या प्रचारासाठी देवठाण येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, इंदिरा काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट या चारही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार कंबर कसली असून देवठाण गावातील प्रत्येक घरोघरी हिंडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत। मतदारसंघातील देवठाण गाव फार मोठे गाव असल्याने या गावात 6734 इतकी मोठी मतदारसंख्या असल्याने तिन्ही उमेदवारांनी प्रचंड जोर लावला आहे। त्यामध्ये महाविकास आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली असून एकसंघपणे प्रचार करीत आहे। शिवसेनेचे उभाटा गटाचे कार्यकर्ते राम सहाणे, अजय शेळके, पोपट गांगड, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय बोडके, भरत सहाणे, विष्णू शेळके, सादिक इनामदार तसेच माकपचे तुळशीराम कातोरे, इंदिरा काँग्रेस पक्षाचे एकनाथ सहाणे, रमेश बोडके, सुदाम शेळके, प्रकाश बोडके असे कार्यकर्ते झटून आहेत। याशिवाय रामहरी सहाणे, अप्पा मेंगाळ, ओमप्रकाश काळे इत्यादी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। तुम्ही आता प्रचारात आहे, कसा काय प्रतिसाद आहे? वाड्या वस्त्यांना घरोघरी फिरून अतिशय जोमात प्रत्येक मतदारांच्या तोंडून महाविकास आघाडीचा उमेदवार अमितदादा भांगरे निशाणी तुतारी एक नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करणार आहात असे आम्हाला स्वतः मतदारच सांगतायत। तुतारीला मत म्हणजे विकासाला मत, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झुंजणारे अमितदादा भांगरे हे 100% मतदान यांनाच एक नंबर तुतारीलाच करणार आहात असे सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं सूर येत आहे। आता महाविकास आघाडीमध्ये देवठाण गावामध्ये कोणते कोणते पक्ष सामील आहे? महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब गट, RPI शेतकरी संघटना आणि कम्युनिस्ट पक्ष शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष। कातोरे साहेब, आपल्या देवठाणमध्ये 3-4 उमेदवार आहे, पैकी कोणाला जास्त मतं पडतील असं तुम्हाला लोकांच्या ह्याच्यातून अंदाज येतो? नाही, तसं जर बघितलं तर आज आम्ही 2-3 दिवसापासून प्रत्येक मतदारापर्यंत आणि घरापर्यंत जातोय। प्रत्येकाच्या तोंडून तुतारीच निघतो आणि देवठाणमध्ये जरी मतदारांमध्ये संभ्रम असेल की 9 उमेदवार आहेत त्यापैकी नक्की मतदान कुणाला करायचं, परंतु ह्या तालुक्यानं बघितलेलं आहे की गद्दारीला हा तालुका कधी सहारा देत नाही आणि देणार पण नाही। या ठिकाणी महाविकास आघाडीचे तालुक्याचे भावी आमदार अमित अशोकराव भांगरे हे प्रचंड मतानं निवडून येणार आहेत। तालुक्यामध्ये असा एक सूर निघाला आहे, आजी राहू द्या माझी राहू द्या, आता नवीन माणसाला संधी द्या आणि सर्वत्र तुतारी फुंका असा हा शरद पवारांचा नारा घेऊन तालुका आज पेटलेला आहे। या ठिकाणी आम्ही आता घरोघर फिरतोय प्रचाराच्या माध्यमातून, तर लोकांचा उत्स्फूर्त असा या महाविकास आघाडीला प्रचंड असा प्रतिसाद आहे। लोकांना कधी 20 तारीख येते आणि आम्ही कधी बटन दाबून या महायुतीला घरी पाठवतोय अशीच सर्वत्र जवळजवळ चर्चा आहे आणि भरपूर प्रमाणात भरपूर लीडनं अशी तुतारीला मतदान होऊन प्रचंड मताने अमित भांगरे निवडून। महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्यामुळे इतर उमेदवारांचे कार्यकर्ते जागृत झाले असून तेही वाडी वस्त्यांवर जाऊन प्रचार करत आहे। महावृत्तवेधसाठी शिवाजी पाटोळे, देवठाण।